आम्हाला एखादी गोष्ट नको असेल तर आम्ही म्हणतो उसको उखाड़ के फेंक दो, चलो देख लेंगे बाद में, जो होगा वो देखा जाएगा, चलो. पण महाराष्ट्राला सध्या ही गुंडगारी, ही झुंडशाही ही उखडून फेकण्यासाठी आमच्यासारख्यांची गरज आहे. गेल्या 10 वर्षापासून या चोपड्यामध्ये आम्ही पाहतो आहोत, आमचेच लोक आहे. काय कमी केलं आम्ही? काय दिलं नाही. स्वतः आमदार, मग पत्नी आमदार, सगळे लाड पुरवले, सगळे लाड पुरवले उद्धव ठाकरेंनी, बाळासाहेब ठाकरेंनी. पण शेवटी एक वेळ अशी आली की स्वार्थासाठी हे सद्गृहस्थ गद्दारी करून त्या एकनाथ शिंदेबरोबर सुरतला पळून गेले. त्याच्यामुळे गद्दारांना धडा शिकवायचा हे जसं माननीय शरद पवार साहेबांनी ठरवलेलं आहे, माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी ठरवलेलं आहे, तसं चोपड्याच्या या जनतेनं सुद्धा ठरवलेलं आहे याची मला खात्री आहे. खरोखर मगाशी मी रस्त्यांची अवस्था पाहिली, रस्त्यांची अवस्था पाहिली, आणि उमेदवाराच्या मागे प्राध्यापक लिहिलेला आहे. पण उमेदवाराचं मी कर्तृत्व मगाशी ऐकलं, क्वालिफिकेशन बरंचसं, त्यांना प्राध्यापक कोणी केलं? हे प्राध्यापक कसे झाले, नक्की काय शिकवतात प्राध्यापक म्हणून, असा प्रश्न माझ्यासमोर पडला. आणि या ढोंगाच्या विरुद्ध चोपड्याची जनता एकत्र आली. या महाराष्ट्राला जो गद्दारीचा कलंक लागलेला आहे, हा कलंक आपल्याला पुसून आणि धुवून टाकायचा आहे. काल मी माननीय पवार साहेबांचे एक भाषण ऐकत होतो. पवार साहेब सुद्धा फार पेटले. पवार साहेब सुद्धा आता अशा तऱ्हेने मैदानामध्ये उतरलेले आहेत अरुणभाई की त्यांच्यामध्ये बहुतेक बाळासाहेब ठाकरे संचारले जसं मला वाटलं. त्या आंबेगावच्या सभेत गेले, आंबेगावच्या सभेत आतापर्यंत त्यांनी गद्दार हा शब्द वापरला नव्हता. आम्हालाच म्हणायचे अरे गद्दार गद्दार बस झाला, आता आपण कामावर बोलू. पण आंबेगावच्या सभेत गेले काल आणि पवार साहेबांच्या अंगात असं काय संचरले त्या गद्दारांच्या त्या गावात जाऊन ते म्हटले या वळसे पाटील गद्दाराला गाडा. हे पवार साहेबांच्या तोंडून मी प्रथम हा संताप काल पाहिला. गद्दारीला क्षमा नाही, गद्दाराला परत विधानसभेत गद्दार दिसता कामा नयेत, हे काल मी प्रथमच पवार साहेबांच्या तोंडून या ठिणग्या बाहेर पडलेला पाहिला. हा संताप आहे. ज्या कार्यकर्त्याला आपण मोठं करतो, ज्या कार्यकर्त्याला आपण सगळी पदं देतो, प्रतिष्ठा देतो, मान सन्मान देतो, सत्ता देतो, 30-30, 35-35 वर्ष आपण सांभाळतो, आणि स्वार्थासाठी हे सगळे लोक, मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, हे सगळे लोक एका क्षणामध्ये बेईमानी करून आपल्यातून निघून जातात. हा बेईमानीचा शाप महाराष्ट्राला जो लागलेला आहे 350 वर्षापासून, इतिहास काळापासून, हा शाप आपल्याला या निमित्तानं ही संधी मिळालेली आहे की परत या महाराष्ट्रामध्ये कोणी गद्दारी करण्याचा विचारसुद्धा करू नये, अशा प्रकारचा धडा आपल्याला शिकवायचा. 2.5 वर्ष जे काय राज्य चाललेलं आहे त्याला राज्य चाललं असं म्हणता येणार नाही. ही दरोडेखोरी चाललेली नाही, ही लुटमार चाललेली. मगाशी अरुणभाई मला सांगत होते की या चोपडा मतदारसंघामधली महाविकास आघाडीची जागा आहे ती अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये. आपले उमेदवार प्रभाकर आप्पा सोनावणे हे जिंकतीलच जिंकतील, फक्त समोर पैशाचा पाऊस पडणार याची काळजी आपण घेतली. समोर पैशाचा पाऊस पडणार, हा पैसा येतो कुठून? त्या घरामध्ये पिकवतात, घरामध्ये मशीन लावले, नोटा छापण्याची काय केलंय, कायची कष्टाचा पैसा आहे हा. 50-50 खोके आणि 50 खोके मिळवल्यावर गेल्या 2.5 वर्षामध्ये या राज्याची जी लुटमार झालेली आहे, विविध मार्गानं रस्त्यामध्ये पैसे खाणार,
धरणामध्ये पैसे खाणार, पाण्यामध्ये पैसे खाणार। हा महाराष्ट्राचा लुटलेला पैसा, हा आपल्या जनतेचा लुटलेला पैसा यांच्या घरामध्ये पोचलेला आहे। आमच्या बॅगा तपासतात हेलिकॉप्टरमधून उतरल्यावर, विमानातून उतरल्यावर। किती आले? परत आले। पहा, हिशोब करत राहा तुम्ही। आता आमचा बॅगा तपासतात, तपास केला पाहिजे आमचा। पण ह्या निवडणुकीसाठी या गद्दार आमदारांच्या घरापर्यंत 50-50 कोटी रुपयाची खोकी पुन्हा एकदा पोहोचलेली आहेत। निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांना हे पैसे दिसले नाहीत, पोलिसांना हे पैसे दिसले नाहीत। पैशाचा पाऊस पडतो म्हणजे काय? मतदार विकत घेणार, महाराष्ट्र विकत घेणार? हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न होतोय। तुम्ही काय विकतो? स्वतःला विकतोय आपण? आपलं भवितव्य, आपल्या पुढली पिढी आपण विकायला काढलेली आहे का? हा विचार आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे। व्यासपीठावरती आमच्या अनेक भगिनी बसलेल्या आहेत। आम्हाला आतापर्यंत माहीत नव्हतं की त्या आमच्या लाडक्या भगिनी आहेत। आम्ही आमच्या भगिनी म्हणत होतो। पण अचानक गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये त्या लाडक्या भगिनी झाल्या। निवडणुकीच्या आधी 2 महिने आमच्या भगिनींच्या खात्यावरती 1500 रुपये टाकायला सुरुवात झाली। बरं, हा पैसा त्याच्या खिशातला आहे का? एकनाथ शिंदेच्या? हा सुद्धा आमचाच पैसा आहे, जनतेच्या करातला पैसा आहे, आमच्या तिजोरीतला पैसा आहे। पण आवता असं आणतायत की माझ्या ठाण्यातल्या घरात जे पैसे पडलेले आहेत हाच पैसा मी राज्याच्या तिजोरीत देतो आणि यांच्या खात्यामध्ये टाकतो। अरे 1500 रुपये देण्यापेक्षा त्या माय भगिनींच्या मुलांना नोकऱ्या द्या। मुलं बेकार आहेत, आमची मुलं बेरोजगार आहेत शिकून। शेतकऱ्यांच्या कापसाला भाव द्या चांगला, सोयाबीनला भाव द्या चांगला। आमचे घरं चांगली चालू द्या, आमच्या घरामध्ये उत्पन्न येऊ द्या, हाताला काम द्या, धान्याला भाव द्या ना। नोकऱ्या मिळाल्या, चांगली पगार मिळतील। कशाला तुमच्या भिकेवरती आम्ही जगू 1500 रुपयाच्या? काही गरज नाही। तरीही आम्ही ठरवले जर सरकारने एखादी योजना सुरू केली असेल तर ती अधिक चांगल्या प्रकारे आपण पुढे नेली पाहिजे। म्हणून 8 दिवसापूर्वी मुंबईत राहुल गांधींच्या, माननीय शरद पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आम्ही महिलांसाठी महालक्ष्मी योजना जाहीर केली। महालक्ष्मी योजना काय आहे? 1500 रुपये नाही आहे, 3000 रुपये थेट 3000 रुपये महिलांना आपण देतोय अरुणभाई आपलं सरकार आल्यावर। आणि सगळ्या महिलांना महाराष्ट्रामध्ये मोफत प्रवास, ही आपली योजना आपण जाहीर केली परवा। आता 1500च्या समोर 3000 आहेत, मोफत बस प्रवास आहे। आम्ही म्हणतो तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे। या भागामध्ये किती रोजगार आलाय मला सांगा? इतके वर्ष आमदार, पालकमंत्री, नेते केंद्रापर्यंत आहे। आपण ठरवलंय महाविकास आघाडीचं सरकार येताच हे जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना जोपर्यंत चांगली नोकरी मिळत नाही तोपर्यंत आपण त्यांना 4000 रुपये देणार आहोत। 4000 रुपये आपण त्यांना भत्ता देणार आहोत आणि तुम्हाला नोकरी लावण्याची गॅरंटी आम्ही घेतो। जोपर्यंत तुम्हाला नोकरी मिळत नाही तोपर्यंत तुमच्या खात्यावर 4000 रुपये तरुणांना मिळतील। याला म्हणतात राज्य करणं आणि जनतेची काळजी घेणं। या पंचसूत्रीमध्ये अजून एक विषय आम्ही टाकलेला आहे, तो म्हणजे शेतकऱ्यांचं 3 लाखावरचं कर्ज आपण माफ करतो आणि आपण करून दाखवलेलं आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिल्या कॅबिनेटमध्ये कुठला निर्णय घेतला होता उद्धव साहेबांनी? तो कर्ज माफी शेतकऱ्यांची 2 लाखावर। आता आपण 3 लाखापर्यंत जातो आहोत। 25 लाखापर्यंतचा आपण आरोग्य विमा कुटुंबाला देणार आहोत। 25 लाख रुपयापर्यंतचा खर्च तुमच्यावरती संकट आलं कुठला आरोग्यविषयक तर 25 लाखाचा विमा तुमचा सरकार काढणार आहे, तुम्हाला 25 लाख रुपये मिळणार आहे। अशा प्रकारचे पंचसूत्री आपण तयार करून या महाराष्ट्रात
येणाऱ्या महाविकास आघाडी सरकार कशा प्रकारे काम करणार आहे हे आम्ही आज लोकांसमोर आत्ताच समोर आणलेलं आहे. हे एकनाथ शिंदेला जमणार आहे का? एकनाथ शिंदे सगळे पैसे गोळा करतो आणि गौतम अडाणीच्या बँकेत ठेवतो. अर्धे पैसे गोळा करतो, नरेंद्र मोदी आणि अमित शहाला दिल्लीमध्ये देतो. आणि हे पैसे देऊन देऊन या दिल्लीला थैल्या देऊन देऊन हे महाशय मुख्यमंत्री पदावर बसलेले आहेत. महाराष्ट्र लुटायचा, मुंबई लुटायचं, शेतकरी लुटायचा, कष्टकरी लुटायचा, आमची लूट करायची आणि दिल्लीच्या चरणी थैल्या व्हायच्या आणि ते आपलं पद टिकवायचं. हा महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा लढा असं आम्ही म्हणतो. ते यासाठी हा महाराष्ट्र या लोकांनी विकायला काढलेला, ही मुंबई विकायला काढलेली आहे, गौतम अडाणीला विकायला काढलेली आहे. मुंबईतल्या अनेक मोक्याच्या जमीन, ही मुंबई मराठी माणसाच्या लक्षात घ्या, अख्ख्या महाराष्ट्राची मुंबई आहे. ही मुंबई गुजरातच्या व्यापाऱ्यांची आंदोलन दिलेली मुंबई नाही आहे, ही आपल्या सगळ्यांची मुंबई आहे. या मुंबईसाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांनी बलिदान दिलेलं आहे. खानदेशातल्या 4 हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आहे मुंबईसाठी. त्यावेळेला 106 हुतात्म्यामध्ये 4 हुतात्मे खानदेशचे आहेत. ही मुंबई अशी सहज तुम्हाला विकता येणार नाही. ही मुंबई म्हणजे भारत देश आहे. पण तो भारत देश अमित शहा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे गौतम अडाणीला विकायला निघालेले आहेत. आणि त्यासाठी आपल्याला एकच करावं लागेल, हे आपल्याला रोखायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला एक असं सरकार आणावं लागेल जे महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अभिमान दिल्लीच्या पायावर घाण ठेवणार नाहीत. आणि हे मराठी माणसाचं राज्य आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे, हे दिल्लीला ठणकवून सांगते. आणि त्यासाठी आपल्याला या राज्यामध्ये आपल्या भाषेमध्ये परिवर्तन आणि आमच्या भाषेमध्ये यांना उखडून टाकावं लागेल. कसलं राज्य चाललंय? बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली, शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. हे दोन्हीही प्रादेशिक पक्ष यासाठी स्थापन झाले कारण महाराष्ट्राचा आवाज, आपला आवाज दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत उठवावा, आपले प्रश्न निर्माण व्हावे. पण नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या मनात आलं की जोपर्यंत हे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष या राज्यामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला महाराष्ट्र लुटता येणार नाही, म्हणून हे पक्ष फोडा. शिवसेना फोडली बाळासाहेब ठाकरेंनी, चिन्ह पक्ष एकनाथ शिंदेला. पक्ष स्थापन झाला शिवसेना, तो एकनाथ शिंदेचा जन्म झालेला नव्हता आणि धनुष्यबाणासह पक्षात आला. माननीय शरद पवार साहेबांनी हा पक्ष स्थापन केला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. एका विशिष्ट परिस्थितीत स्थापन केला, स्वाभिमानासाठी महाराष्ट्राच्या. मी पाहतोय, आम्ही एकदा पवार साहेबांबरोबर निवडणूक आयोगात सुनावणीला गेलो. पक्षाची सुनावणी चालू आहे, समोर निवडणूक आयोग बसलेला आहे. पक्षाचा निर्माता, पक्षाचा जन्मदाता माननीय शरद पवार साहेब समोर बसलेले आहेत. आम्ही बघतो आहे, आम्ही त्याच्या बाजूला बसलेलो आहोत. ज्याने पक्षाला जन्म दिला तो बाप समोर बसला आहे आणि निवडणूक आयोग समोरून सांगतोय पक्ष या बापाचा नाही, त्या पुतण्याचा आहे. हा कायदा या देशामध्ये ही झुंडशाही कायद्याच्या रूपाने सुरू आहे. ही झुंडशाही मोडायची असेल तर आपण सत्तेवर आलं पाहिजे. लोहा लोहे को काटता है. बघू काय करायचं ते. आम्ही अरुण भाई आम्हाला आशीर्वाद देत राहतील, आम्ही उखडून फेकत जाऊ. तुम्ही फक्त आशीर्वाद द्यायचा, डोळे बंद करायचे फक्त. आम्ही काय करतोय ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी कळेल. आम्ही फार गुंड लोक आहोत, सुशिक्षित आहोत, सभ्य आहोत, एवढंच आम्ही झुंड सुद्धा आहोत. आणि इथे आम्ही आहोत म्हणून मुंबई महाराष्ट्रात राहिली आहे, लक्षात घ्या. येरा गाभाळ्याचं काम नाही ना, तर केव्हाच हा महाराष्ट्र खतम. 2 तुकडे, एक तिकडे एक इकडे आणि उरलेलं गुजरातकडे. तेव्हा आपण जो उत्साह दाखवताय, आपण ज्या पद्धतीने सगळे एकत्र आलेलो आहोत, सगळे उमेदवार इच्छुक या व्यासपीठावर आहे तरुणबाई, ही फार चांगली गोष्ट आहे आणि हे आपलं यश आहे, हे आपलं कर्तृत्व आहे.
की आपण सगळ्यांना व्यासपीठावरती आणलेलं आहे आणि आपल्या नेतृत्वाखालीच ही जागा महाविकास आघाडी जिंकेल आणि एक गद्दार इथे कायमचा गाडला जाईल। ती वेळ जवळ आलेली आहे आणि पुन्हा या जळगाव जिल्ह्यामध्ये गद्दारीचं पीक येता कामा नये। अगदी खालून उखडायचं आहे, उखडायचं पण आहे आणि तुडवायचं पण आहे नंतर। बस मी आपला फार वेळ घेत नाही, मला पुढे जायचं आहे। माझ्यानंतरही सभा चालू राहणार, अनेक प्रमुख वक्ते इथे बोलणार आहेत। अरुणभाई आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, स्वतः उमेदवार आहे। सुरत आपली रजा घेतो आणि नक्की विजय मेळाव्याला इकडे येईल मी। आपला आमदाराचा विजय मेळाव्याला उद्धव साहेबांना घेऊन येईन, माननीय शरद पवार साहेबांना घेऊन येईन आणि काँग्रेसवाल्यांना पण सांगेन जमलं तर राहुल गांधीला सुद्धा घेऊन येईन। कोणावर अन्याय नको, हम सब एक है। राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेमध्ये 28 किलोमीटर चाललेला माणूस आहे। पठाणकोटला त्यांच्यावर मी चालायला सुरू केलं काश्मीरपर्यंत। देशामध्ये परिवर्तन तेव्हा सुरू झालं जेव्हा राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सुरू केली। हे मी तेव्हापासून सांगतो। तेव्हा अख्ख्या देशाला कळलं की एक नेता नव्यानं उभा राहतो आहे या देशामध्ये। जो राहुल गांधी कालपर्यंत ज्याला तुम्ही त्याची चेष्टा करत होतात, तो राहुल गांधी आज नरेंद्र मोदी समोर एक आव्हान म्हणून उभा आहे आणि मोदी त्याच्या डोळ्याला डोळा द्यायला घाबरतो। याला म्हणतात संविधान, याला म्हणतात लोकशाही। ती आपण लोकसभेच्या निवडणुकीत टिकवली आणि मला खात्री आहे विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा आपण तेच चित्र ठेवू। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।